हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर मी आहे मनोज कुमार आणि आपलं स्वागत आहे डॉक्टर विक्रम साराभाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्समध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल्स बघणार आहेत, न्यूमेरिकल्स बघणार आहेत. कशाचे? कुलोम्स लॉ, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आणि इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस या तीनला कंबाईन करून न्यूमेरिकल्स, एक मस्त प्रकारचे न्यूमेरिकल्स फॉर्म होतात. तर ते न्यूमेरिकल्स बघणार आहेत. ओके, तर हे आहे 6वं लेक्चर, बरोबर आहे. चला तर मग स्टार्ट करू. ज्यांनी अगोदरचे लेक्चर्स पाहिलेले नाही 1 ते 5 तर पूर्ण लेक्चर्स पाहिल्यानंतरच या लेक्चरला बघा, ठीक आहे. नाहीतर तुम्हाला काहीही कळणार नाही. ओके, ठीक आहे. चला तर मग स्टार्ट करू. इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस. पहिल्यांदा बघा, इक्विलिब्रियम म्हणजे काय? इक्विलिब्रियम म्हणजे काय तर फोर्सेस एकाच बॉडीवर एकापेक्षा जास्त फोर्सेस ज्या वेळेस ऍक्ट होतात त्यावेळेस त्या सगळ्या फोर्सेसची जर व्हेक्टर ऍडिशन काय असेल? 0 असेल. म्हणजे एखाद्या बॉडीवरती ऍक्ट होणारे फोर्सेस सगळेच फोर्सेस मिळून समअप करत असतील 0ला. म्हणजे काय बघा, समजा ही एक बॉडी आहे, सिंपल सांगतो, एकदम सिंपल. समजा ही एक बॉडी आहे, ब्लॉक आहे, ज्याचं मास एम आहे, एका सरफेसवर ठेवलेला आहे. ठीक आहे. आता याच्यावरती हा फोर्स ऍक्ट व्हायला आहे एफ. याच्यावरतीच काय होईल? फ्रिक्शनचा फोर्स ऍक्ट होईल. ठीक आहे, फ्रिक्शनचा फोर्स. हे दोन्ही फोर्सेस जर बॅलन्स्ड असतील तर ही बॉडी काय राहील? रेस्टला राहील. ही बॉडी काय राहील? रेस्टला राहील किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये राहील. बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा फोर्सेस कोणते? एक असतो हे एन नॉर्मल रिएक्शन आणि याचा एम जी. ठीक आहे. इक्विलिब्रियम मध्ये हे दोन्ही फोर्सेस काय करतात? एकमेकांना बॅलन्स करतात. हे आपण बघितलेले आहे. इक्विलिब्रियम म्हणजे काय तर नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज 0. एफ नेट इज 0. इक्विलिब्रियम मध्ये काय असतो? ऍट इक्विलिब्रियम. आता प्रत्येक वेळेस मी इक्विलिब्रियम एवढं मोठं लिहिणार नाही, शॉर्टकट लिहिल. ठीक आहे. ऍट इक्विलिब्रियम एफ नेट इज इक्वल टू 0. नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज 0. एफ नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज 0 ऍट इक्विलिब्रियम. ज्यावेळेस बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे असं आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला काय म्हणायचं असतं की नेट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी आर 0 किंवा net force acting on the body is 0 means sum of all forces. जेवढे काही फोर्स ऍक्ट होते, समजा जे काही ऍक्ट व्हायला लागले, सिग्मा एफ आय किंवा असं म्हणू F1 प्लस F2 प्लस F3 प्लस अँड सो ऑन प्लस Fn इज इक्वल टू 0. सगळ्या फोर्सेसची वेक्टर ऍडिशन काय असते? 0 असते. ठीक आहे. याला म्हणायचं इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियम 3 टाइप्सचा असतो. टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. किती प्रकारचे असतात? इक्विलिब्रियम असतो 3 प्रकार. इक्विलिब्रियम 3 प्रकारचे असतात. नंबर 1 स्टेबल इक्विलिब्रियम, नंबर 2 अनस्टेबल इक्विलिब्रियम आणि नंबर 3 न्यूट्रल इक्विलिब्रियम. हे शॉर्टकट मध्ये सांगणार आहे. न्यूट्रल इक्विलिब्रियम. ठीक आहे. ओके. हे मेकॅनिक्स मध्ये हे पूर्ण आपण डिटेलमध्ये पाहणार, वर्क, पॉवर अँड एनर्जी मध्ये वगैरे. ठीक आहे. तर नंतर बघू ते. आता बघा, इक्विलिब्रियम चार्जेस पाहण्यासाठी जेवढं आपल्याला इक्विलिब्रियम माहिती पाहिजे तेवढा मी इथं सांगतो. ठीक आहे. आता समजून घ्या. समजा हे असं काहीतरी जमीन आहे, हे डोंगर इथं आणि इथं खाली खड्डा आहे आणि हे इथं सपाट जमीन आहे. एक बॉल ठेवला, समजा इथं एखादा बॉल ठेवला. ठीक आहे. इथे एखादा काय ठेवला? बॉल ठेवला. तर समजा आता या बॉलला जर मी धक्का दिला इकडं किंवा इकडं, जर फोर्स लावला थोडासा, म्हणजे इकडे डिस्प्लेस केला बॉल. समजा थोडासा बॉल काय केला, या डायरेक्शनला किंवा या डायरेक्शनला इकडं डिस्प्लेस केला, इकडं किंवा इकडं. एक्स डिस्प्लेसमेंट. एक्स काय? व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट. खूप स्मॉल एक्स या डिस्टन्सला काय केला? डिस्प्लेस केला. ठीक आहे. व्हेरी स्मॉल एक्स इज व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट. तर हा बॉल त्याच्या परत इनिशियल पोझिशनला येईल का? इथंच येईल का? इकडे धक्का दिला तो खाली निघून जाईल किंवा इकडे खाली निघून जाईल. तो परत या ठिकाणी येईल का? नाही येणार. त्याला म्हणायचं अनस्टेबल इक्विलिब्रियम. त्याला काय म्हणायचं? अनस्टेबल इक्विलिब्रियम. ठीक आहे.
हा झाला अनस्टेबल इक्विलिब्रियम. आता बघू स्टेबल इक्विलिब्रियम. समजा एक बॉल आहे, तोच बॉल काय केला आपण या ठिकाणी ठेवला खोलगट भागात. ठीक आहे. आता याला काय करा, या वरच्या डायरेक्शन इकडं किंवा इकडं थोडासा स्लाइटली डिस्प्लेस करा. एक्स थोडासा डिस्प्लेस करा, इकडे डिस्प्लेस करा, इकडं डिस्प्लेस करा. इकडे डिस्प्लेस केल्यास काय होईल, तो परत काय होईल इथंच यायला लागेल. हा इकडे वर गेलास नंतर तो असा इकडे वर जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल आणि असा ऑस्सिलेशन करत 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 तो काय होईल परत ओरिजिनल पोझिशनला स्टेबल होईल, ओरिजिनल पोझिशनला रेस्टला येईल. बरोबर आहे, थांबेल तो ओरिजिनल पोझिशन येऊन. याला म्हणायचं स्टेबल इक्विलिब्रियम. त्याला म्हणायचं स्टेबल इक्विलिब्रियम. म्हणजे या पोझिशनला नेट फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉडी झिरो, या पोझिशनला पण नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी झिरो आहे. पण दोन्हीमध्ये फरक काय, इथून जर बॉडी डिस्प्लेस केली, हा जर बॉल डिस्प्लेस केला तर तो ओरिजिनल पोझिशनला येईल का, नाही येणार. पण इथून जर डिस्प्लेस केला तर तो ऑस्सिलेशन्स घेऊन घेऊन परत तो कुठे येईल, ओरिजिनल पोझिशनलाच येईल. ओके. समजा एक बॉल इथे आहे, हा बॉल इथे आहे, याला जर मी इकडे डिस्प्लेस केलं तर हा कुठंतरी इथं जाऊन थांबेल, हा कुठंतरी इथं जाऊन थांबेल. ठीक आहे, इथं जाऊन थांबला समजा. आता या पोझिशनला पण काय नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी झिरो आहेत, या पोझिशनला पण नेट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी झिरो आहेत. आता बघा इथं ऑस्सिलेशन होत होते, इथं ऑस्सिलेशन आहे का, नाही. इथं सरळ जाऊन जरी थांबला बॉल, सरळ जाऊन जरी थांबला तरी त्याच्यावरती कुठले फोर्स ऍक्ट आहेत का, ऍक्ट होत आहेत का, नाही. इथं पण बॉडी इक्विलिब्रियमला आहे, इथं पण बॉडी इक्विलिब्रियमला आहे. म्हणजे डिस्प्लेस केल्यानंतर एक्स डिस्टन्स डिस्प्लेस केल्यानंतर सुद्धा बॉडी कुठे इक्विलिब्रियमलाच आहे. तर त्याला काय म्हणायचं, न्यूट्रल इक्विलिब्रियम. बघा या ठिकाणी कसला इक्विलिब्रियम आहे, हा झाला स्टेबल इक्विलिब्रियम. हा कसला झाला, हा झाला अनस्टेबल इक्विलिब्रियम. आणि हा झाला न्यूट्रल इक्विलिब्रियम, न्यूट्रल इक्विलिब्रियम. ठीक आहे, समजलं. ओके. तर हे झाले तीन टाइप्सचे इक्विलिब्रियम, तीन टाइप्सचे इक्विलिब्रियम. ठीक आहे. वॉच द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. एवढं लिहून घ्या. चला लिहून घ्या. थोडंसं डेफिनेशनच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊ वाटलं, स्टेबल अनस्टेबलला डेफिनेशनच्या फॉर्म मध्ये लिहून घ्या. चला स्टेबल इक्विलिब्रियम, स्टेबलची डेफिनेशन लिहू. if slightly displaced body, slightly displaced object comes back to its initial position, किंवा असं एवढंच लिहून घ्या. Slightly displaced object comes back to its initial position. It is called stable equilibrium. आणि unstable चं काय, मग याच्या एक्झॅक्टली अपोजिट याच्या, फक्त नॉट लावायचं. Slightly displaced object does not come back to its initial position, does not come back to its initial position. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा अनस्टेबल आणि स्टेबल मध्ये या पोझिशनला बघा, अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये एक पर्टिक्युलर पोझिशन आहे, त्या पोझिशनलाच काय ही बॉडी इक्विलिब्रियम मध्ये. स्टेबल मध्ये पण या पोझिशनलाच बॉडी कशी आहे इक्विलिब्रियम मध्ये. थोडंसं डिस्प्लेस झालेली असताना डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे का, नाही. डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये या दोन्ही इक्विलिब्रियम मध्ये, स्टेबल आणि अनस्टेबल या दोन्हीही इक्विलिब्रियम मध्ये डिस्प्लेस्ड कंडिशनला बॉडी इक्विलिब्रियम मध्ये नसते. डिस्प्लेस्ड कंडिशनला बॉडी इक्विलिब्रियम मध्ये नसते, हे गोष्ट लक्षात ठेवा. स्टेबल आणि अनस्टेबल इक्विलिब्रियम मध्ये डिस्प्लेस्ड कंडिशनला बॉडी इक्विलिब्रियम मध्ये नसते म्हणालो मी. ठीक आहे. आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम हे लिहिलं. आता या न्यूट्रल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं, इफ किंवा असं म्हणा, दो बॉडी इज slightly displaced, comma still it is in equilibrium. म्हणजे स्लाइटली डिस्प्लेस जरी केला आपण बॉडीला तरी ती बॉडी काय होत नाही,
त्याची इक्विलिब्रियम कंडिशन सोडत नाही, त्याला काय म्हणायचं, न्यूट्रल इक्विलिब्रियम. दो बॉडी इज स्लाइटली डिस्प्लेस्ड स्टिल इट इज इन इक्विलिब्रियम. इथं काय होत होतं, इथं बॉडी डिस्प्लेस केल्यानंतर ती काय होत होती, इक्विलिब्रियम सोडून देत होती. पण स्टेबल मध्ये काय होतं, काही वेळानं तो जो इक्विलिब्रियम आहे, तो इक्विलिब्रियम, ती जी इक्विलिब्रियम पोझिशन आहे ती काय होत होती, रिगेन होत होती, म्हणजे त्याला म्हणायचं स्टेबल इक्विलिब्रियम. पण अनस्टेबल मध्ये जर आपण एक्स डिस्टन्स डिस्प्लेस केलं त्याच्यानंतर ती बॉडी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला कधीच येत नव्हती. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, अनस्टेबल इक्विलिब्रियम. म्हणजे एकदा जर आपण बॉडीला डिस्प्लेस केलं तर ती त्याची इक्विलिब्रियम पोझिशन कायमसाठी इक्विलिब्रियम त्याचा काय होतो, डिस्ट्रॉय होतो, नष्ट होतो. ठीक आहे, इथं स्टेबल मध्ये काही वेळासाठी इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतो पण नंतर तो रिगेन होतो, म्हणजे परत बॉडी इक्विलिब्रियमला येते. अनस्टेबल मध्ये डिस्प्लेस केलेली बॉडी इक्विलिब्रियमला येत नाही. आणि न्यूट्रल मध्ये बॉडीला डिस्प्लेस जरी केलं तरी ती बॉडी तिचा इक्विलिब्रियम सोडत नाही. ती त्या ओरिजिनल पोझिशनला जरी येत नसली तरी डिस्प्लेस केलेल्या पोझिशनला सुद्धा काय होत नाही, इक्विलिब्रियम त्या बॉडीचा डिस्टर्ब होत नाही. मला वाटतंय आता हे तिन्ही प्रकारचे इक्विलिब्रियम तुम्हाला क्लिअर झाले असतील, बरोबर आहे. ओके, क्लिअर आहे, झाले का, क्लिअर झाले, काय अडचण याच्यामध्ये दिसतंय का सगळं. हाँ ओके, बहुत बढ़िया. रथी महारथी, समजलं का सगळे. ओके, चला नेक्स्ट पॉइंट आता बघायचंय, इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस. आता चार्ज साठी इक्विलिब्रियम कसा असतो, चार्जचा इक्विलिब्रियम कसा असतो. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करू. इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस अगोदर हे माहिती असणं गरजेचं होतं की टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम कोणते, कारण प्रिव्हियस इयरला स्टेबल अनस्टेबल इक्विलिब्रियमचा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. क्वेश्चन घेऊन नंतर आपण अगोदर हे समजून घ्या की स्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे काय आणि अनस्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे काय ते. आता हे समजलं, आता चार्जेस साठी तो इक्विलिब्रियम कसा असेल हे समजून घ्या. ठीक आहे, चला बघा एक एक्झाम्पल, छोटस एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस पॉइंट समजून घ्या. समजा इथे एक चार्ज आहे क्यू प्लस क्यू म्हणू, आणि इथे एक चार्ज आहे प्लस क्यू. ठीक आहे, आता इथं समजा याला परपेंडिक्युलर लाईन काढली मी, वाय ऍक्सिस काढला, याला परपेंडिक्युलर लाईन काढली. ठीक आहे, तर आता बघा या परपेंडिक्युलर लाईन वरती वाय ऍक्सिस हे काय शेत जॉईनिंग, हे दोन आहेत एक्स ऍक्सिस वरती, आणि या परपेंडिक्युलर हा वाय ऍक्सिस काढला मी. आता याच्यावरती कुठेतरी चार्ज समजा वरती किंवा खालती काय आहे, एक चार्ज आहे समजा प्लस कॅपिटल क्यू, समजा कॅपिटल क्यू समजा. आता हा जो चार्ज आहे, आता बघा या चार्जमुळं आता हे दोन्ही फिक्स आहे. समजा कोणतं, हा पण चार्ज फिक्स आहे आणि हा पण चार्ज फिक्स आहे, दोन्ही चार्जेस फिक्स आहेत. ठीक आहे, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस हा चार्ज काय करेल, याच्यावरती काहीतरी फोर्स अप्लाय करेल, हा चार्ज याच्यावरती काहीतरी फोर्स अप्लाय करेल, बरोबर आहे. ओके, मग आता या चार्जनं याला 1 म्हणू, याला 2 म्हणू आणि याला 3 म्हणू. मग बघा आता काय होईल, हा चार्ज Q1 चार्ज Q3 वरती काहीतरी फोर्स अप्लाय करेल, F31 म्हणून त्याला, आणि हा F32 म्हणू, बरोबर आहे. आता बघा या दोन्हींचा रिझल्टंट कुठं येणार आहे, या दोन्हींचा रिझल्टंट असं काहीतरी वर येईल, F3 नेट, बरोबर आहे. F31 आणि F3चा रिझल्टंट कुठे येईल, वरती येईल, कारण हे दोन्ही लाईक चार्जेस आहेत, हे दोन लाईक चार्जेस आहेत. हा चार्ज याला रिपेल करेल आणि हा चार्ज याला रिपेल करेल, असं इकडं या दोन्हींचा रिझल्टंट जर काढला तर हा वरती येईल, अपवर्ड, बरोबर आहे. म्हणजे हा चार्ज याला बघा, हा समजा ओरिजिनल, हा जो चार्ज आहे ओरिजिनली इथं होता, समजा कुठं, या दोन चार्जला जॉईन करणाऱ्या लाईनवर इथं होता कुठेतरी, मिड पॉईंट असावा असं काही गरजेचं नाही. ठीक आहे, इथं होता, याला मी काय केलं, इथून इथं डिस्प्लेस केलं एक्स डिस्टन्स ना. त्याच्यानंतर इथं या पॉइंटला हे चार्जेस असे असतील, या पॉइंटला काय समजा, या पॉइंटला हा इकडं याला इकडे ढकलतोय, याला इकडे ढकलतोय. ठीक आहे, ठीक आहे, लक्षात येईल. ओके, हा काय असेल F31, हा आहे F32, ओ सॉरी F32 असेल, हा F32 हा इकडे ढकलेल याला, आणि हा याला इकडे ढकलेल F31. लक्षात येईल. याला काय केलं मी, या Q4 ओरिजिनल पोझिशन इथे आहे, समजा ही ओ न दाखवत, ओरिजिनल पोझिशन Q पॉइंट O ला आहे ओरिजिनली, त्याला डिस्प्लेस केलं मी वरती, तर काय व्हायला लागले, हा डिस्प्लेस केल्यानंतर कुठे जायला लागलाय, नेट फोर्स कुठे यायला लागलाय, वरती यायला लागलाय. काय म्हणलं कळाले, बघा
ओरिजिनली हा चार्ज कुठं होता, ओ या पॉइंटला होता, त्याला मी अपवर्ड डिस्प्लेस केलं तर काय झालं, नेट फोर्स कुठे यायला लागला त्याच्यावरती, या चार्ज क्यू वरती यायला लागलाय. म्हणजे नेट फोर्स डिस्प्लेस केल्यानंतर हा चार्ज कुठे यायला लागला, अजून दूर जायला लागलाय, त्याच्या ओरिजिनल पोझिशनकडे यायला लागला नाही. तर मग हा झाला अनस्टेबल इक्विलिब्रियम. हा काय झाला, अनस्टेबल इक्विलिब्रियम. समजा ही झाली एक कंडिशन. समजा आता हेच चार्जेस आहेत, हेच चार्जेस आहेत, प्लस क्यू आणि इथे घेतलाय हा प्लस क्यूच. आता याला काय केलं, याला मी आता हे बघा, जसं वर केलं तसंच खाली केलं तरी, या लाईनच्या खाली जरी घेतले तरी काय होईल बघा, इथं दाखवतो. याला समजा खाली डिस्प्लेस केलं एक्स डिस्टन्सनं आणि हा समजा पोचला इथं, तर काय होईल, असं इथं प्लस क्यू. तर हा याला असा रिपेल करेल, म्हणजे हा 1 हा 2 आणि हा 3, F3 1 असा इकडे रिपेल करेल आणि हा इकडे रिपेल करेल F3 2. या दोन्ही रिझल्ट कुठे येईल, खाली येईल F3 नेट. बरोबर आहे. म्हणजे हा डिस्प्लेस केला तर काय होईल, अजून दूर जायला लागलाय त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून. म्हणजे हीच केस दाखवली, फक्त इथं पॉईंट वर घेतला, इथं पॉईंट खाली घेतला. ही कसली कंडिशन आहे, ही कंडिशन आहे अनस्टेबल इक्विलिब्रियमची. ठीक आहे, अनस्टेबल इक्विलिब्रियम आहे. ठीक आहे, ओके. आता समजा हे काढून घ्या, समजलं काय. याच्या बघा इथं बघा, चार्जला ओरिजिनल पोझिशन पासून, चार्जला काय केलं, त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून डिस्प्लेस केलं. ही इक्विलिब्रियम कंडिशन आहे याची. समजा इथं काय होतं, समजा F31 इज इक्वल टू F32 मिड पॉइंटला आहे. समजा हा चार्ज मिड पॉइंटला आहे असं समजा, इथं मिड पॉइंटला आहे. मग आता इथून काय केलं, हे इक्विलिब्रियम कंडिशनला आहे. इथून काय केलं, मी याला डिस्प्लेस केलं. म्हणजे हे डिस्टन्स जर ए असेल तर हे पण डिस्टन्स ए आहे असं गृहीत धरा. ठीक आहे. आता हे दोन्ही चार्जेस इथं या कंडिशनला F31 इज इक्वल टू F32 आहेत, इक्वल आणि अपोजिट आहे. त्याच्यामुळे हा इक्विलिब्रियम कंडिशनला. इथून त्याला मी डिस्प्लेस केलं, कुठं, अपवर्डला डिस्प्लेस केलं, अपवर्ड डायरेक्शनला. कितीने डिस्प्लेस केलं, एक्स न डिस्प्लेस केलं, एक्स डिस्टन्सनं. तर काय व्हायला लागले, याच्यावरती नेट फोर्स अपवर्ड लागायला लागलाय. हा याला इकडे रिपेल करायला, हा इकडं नेट फोर्स अपवर्ड, म्हणजे ओरिजिनल पोझिशन पासून तो अजून दूर जायला लागलाय. म्हणजे इक्विलिब्रियम कसला आला, स्टेबल इक्विलिब्रियम आला. कसला इक्विलिब्रियम आला, स्टेबल इक्विलिब्रियम. आता इथं मी दोन्ही चार्जेस इथं सेम घेतलेत म्हणून इथं मिड पॉइंट आहे असं सांगायला लागलो. पण असं काही गरजेचं नाही की हे मिड पॉइंटला असावं. ठीक आहे. इथं जर प्लस क्यू आहे आणि इथं प्लस 9 क्यू आहे, 10 क्यू आहे, 12 क्यू आहे, 16 क्यू आहे, त्यावेळेस काय होईल, हा पॉइंट क्लोजर टू स्मॉलर चार्ज शिफ्ट होईल. कळले. एक्झाम्पल बघू पुढं. म्हणून मी मगाशी सांगितलं होतं की हा पॉइंट मिड पॉइंटला असावा असं काही नाही. फक्त हे दोन चार्जेस इक्वल आहेत म्हणून हा पॉइंट मिड पॉइंट यायला लागला. कोणता, इक्विलिब्रियम पॉइंट. ठीक आहे, ओके. जशी वरी कंडिशन आहे, तर जशी पहिले एक्झाम्पल मध्ये कंडिशन आहे तशीच सेकंड एक्झाम्पल मध्ये, फक्त काय इथं अपवर्ड आहे, इथं डाऊनवर्ड आहे. आता समजा याच्याऐवजी समजा काय, परपेंडिक्युलर डिस्प्लेस करण्याच्या ऐवजी अलॉंग द लाईन जॉईनिंग द चार्जेस डिस्प्लेस केला. अलॉंग द लाईन जॉईनिंग द चार्जेस जर या चार्ज क्यूला डिस्प्लेस केलं तर काय होईल. ठीक आहे, बघू चला. काहींच्या लक्षात आलं असेल काय होईल ते. आलंय काही जणांच्या लक्षात आलंय. ठीक आहे, चला. हा इथे एक चार्ज आहे, हा इथे एक चार्ज आहे, दोन्ही प्लस क्यू आणि हा पण इथं मिड पॉइंटला ए डिस्टन्स वरती हा पण प्लस क्यू. ठीक आहे. हा चार्ज 1, हा चार्ज 2, हा चार्ज 3. आता या कंडिशनला काय, या कंडिशनला इकडे बघा, हा F31 आणि हा F32 आहे. दोन्ही कसे आहेत, इक्वल आणि अपोजिट आहेत. म्हणून काय होतील, इथं ही कंडिशन असेल इक्विलिब्रियम कंडिशन. म्हणजे हा जो चार्ज आहे हा इक्विलिब्रियम मध्ये. ठीक आहे. परत हे दोन्ही कसे आहेत, हे दोन्ही फिक्स आहेत, म्हणजे हे हलू शकत नाही. असं का म्हणायला लागलो मी, कारण या चार्जमुळं याच्यावरती पण काहीतरी फोर्स असेल आणि या चार्जमुळं याच्यावरती पण काहीतरी फोर्स असेल आणि ते अपोजिट असतील. म्हणजे हे दोन चार्जेस इकडे पळायला लागतील, एक राईटला पळायला लागेल आणि एक लेफ्टला पळायला लागेल. म्हणून मी काय म्हणायला लागलो, की या दोन्हींना फिक्स केलेलं. ठीक आहे. फिक्स नसतानाची कंडिशन पण बघायची, पुढे येणार आहे. ठीक आहे, ओके. आता बघा, आता समजा याला काय केलं, मी डिस्प्लेस केलं अलॉंग द लाईन जॉईनिंग द चार्जेस. म्हणजे अलॉंग एक्स ऍक्सिस डिस्प्लेस केलं. अलॉंग एक्स ऍक्सिस डिस्प्लेस केलं तर काय होईल, अलॉंग एक्स ऍक्सिस जर डिस्प्लेस केलं तर, अजून एक फिगर काढतो.
कारण त्या अलॉंग एक्स एक्सिस त्याच्यामुळे दाखवला किचकट होईल म्हणून. ठीक आहे, हा प्लस क्यू. आता बघा इथं हे सेंटरला होता चार्ज इथं. आता मी काय करतो, याला स्लाइटली डिस्प्लेस करतो. याची सेंटरची पोझिशन आहे. ठीक आहे, इथून याला काय करतो, एक्स डिस्टन्स डिस्प्लेस करतो मी इकडं. हे झालं एक्स डिस्टन्स ना डिस्प्लेस केलं. आता ही झाली डिस्प्लेस्ड पोझिशन. ही काय झाली, इथून त्याला काय केलं, इथून त्याला इथपर्यंत. हे बघा हे 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 पॉईंट, हा ओरिजिनल पॉईंट आहे ओ. आता मी त्याला ओ डॅशला डिस्प्लेस केलं. ठीक आहे, ओ डॅशला डिस्प्लेस केलं. हे प्लस क्यू, हा प्लस क्यू, हा वन फर्स्ट चार्ज, हा सेकंड चार्ज आणि थर्ड चार्ज कुठं आणलाय, ओरिजिनल पोझिशन पासून एक्स डिस्टन्स राईट साईडला आणलाय. आता बघा, आता आपण कुलम्स लॉ शिकलो. एफ इज इक्वल टू काय असतो, के Q1 Q2 डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. बरोबर आहे, के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. आता हे काय बघा, हे ज्यावेळेस एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 डिवाइड बाय आर स्क्वेअर, Q1 Q2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. आता इथं बघा, इथं काय होईल, हा चार्ज, हे दोन्ही चार्जेस इक्वल आहेत. मग या म्हणजेच या दोन चार्जेस मधला आणि या दोन चार्जेस मधला फोर्स, हे दोन चार्जेस आणि हे दोन चार्जेस यांच्यामध्ये पेअर सेम आहे लागली, चार्जेसची पेअर सेम आहे. मग चार्जेसची पेअर सेम असताना, ही चार्जेसची पेअर सेम असताना फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. कुलम्स फोर्स, फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, म्हणजे आर जर वाढलं तर एफ काय होईल, कमी होईल. आणि आर जर कमी झालं तर एफ वाढेल. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. हा, बघा आता इथं काय व्हायला लागले, इथून बघा काय व्हायला लागले. पहिल्यांदा हा जो चार्ज आहे, या चार्ज पासून किती डिस्टन्स होता, ए. आता याचं डिस्टन्स किती झालंय, ए. हे किती आहे, एवढं ए आणि प्लस एक्स, म्हणजे टोटल डिस्टन्स किती झाला होता याचं, पहिल्या चार्जचं डिस्टन्स झालं ए प्लस एक्स आणि या चार्जचं डिस्टन्स हे टोटल ए आणि एक्स, म्हणजेच ए मायनस एक्स झालं डिस्टन्स. म्हणजे बघा आता इथं हा जो फोर्स लावणार आहे, हा चार्ज, सेकंड चार्ज थर्ड चार्ज वरती जो फोर्स लावणार आहे F32, तो काय होईल, वाढेल ना, कारण डिस्टन्स कमी झालं, ए मधून मायनस झाले. आणि इकडला चार्ज बघा F31, हा चार्ज या चार्ज वरती जो फोर्स लावेल तो डिस्टन्स वाढल्यामुळे काय होईल, आता कमी होईल. हा फोर्स काय होईल, कमी होईल. म्हणजे F31 कमी झाला आणि F32 वाढला की नाही. हा वाढल्यानंतर काय व्हायला लागले, हा जर फोर्स वाढला, हा जास्तीचा फोर्स आहे आणि हा कमी फोर्स आहे. मग इकडे जास्तीचा फोर्स असल्यामुळं मग म्हणजे नेट फोर्स कोणत्या डायरेक्शनला येईल, एफ नेटची डायरेक्शन काय असेल, मग एफ नेट F3 ची डायरेक्शन काय असेल, मग लेफ्ट साइडला. म्हणजे कुठं, टुवर्ड्स ओ. एफ नेट कुठं यायला लागलाय, टुवर्ड्स ओ यायला लागलाय. बघा इकडं टुवर्ड्स ओ, असा असेल एफ नेट. ठीक आहे, F3 नेट फोर्स ऑन दिस चार्ज इज टुवर्ड्स ओ, म्हणजे टुवर्ड्स इक्विलिब्रियम पोझिशन. कुठे लागली डायरेक्शन, कुठे लागली फोर्सची, टुवर्ड्स इक्विलिब्रियम पोझिशन. म्हणजेच हा कसला इक्विलिब्रियम आहे, स्टेबल इक्विलिब्रियम आहे. कसला इक्विलिब्रियम आहे, स्टेबल इक्विलिब्रियम आहे. कारण का, बॉडी बघा ह्या चार्जला त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून डिस्प्लेस केल्यामुळे काय झालं, फर्स्ट चार्ज थर्ड चार्ज वरचा फोर्स म्हणजे F31 काय झाला, कमी झाला आणि F32 वाढला. हा वाढल्यामुळे काय झालं, या डायरेक्शनचा फोर्स वाढलाय, म्हणजे नेट फोर्स लेफ्ट साइडला आहे, म्हणजेच टुवर्ड्स ओ आहे. म्हणजे बॉडी आपण चार्जला आपण राईटला डिस्प्लेस केलं तरी तो कुठे येण्याचा प्रयत्न करायला, परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येण्याचा प्रयत्न करायला लागलाय. म्हणजे हा झाला स्टेबल इक्विलिब्रियम. हा काय झाला, स्टेबल इक्विलिब्रियम. दिस इज एक्झाम्पल ऑफ स्टेबल इक्विलिब्रियम. आता समजलं, क्लिअर आहे आता. ओके, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. क्लिअर. ओके, आता हे समजलं असेल, क्लिअर आहे, एकदम क्लिअर. ठीक आहे, चला आता समजा हे लिहून घ्या. आता याच्याऐवजी जर मी लेफ्टला डिस्प्लेस केला तर काय होईल, याच्याऐवजी राईटच्या ऐवजी मी लेफ्टला डिस्प्लेस केला तर काय होईल. ठीक आहे, तसं करून बघू. हे मोडतो मी, हे राहू द्या, हे मोडतो मी. ठीक आहे, मोडू. ओके, चलो मोडला. ठीक आहे, फर्स्ट चार्ज, हा सेकंड चार्ज. आता इथं डिस्प्लेस करायच्या ऐवजी काय करू आपण, याला इकडे डिस्प्लेस करायच्या ऐवजी याला टुवर्ड्स लेफ्ट डिस्प्लेस केलं तर काय होईल, काहीच नाही, मगासारखंच होईल, काही फरक पडणार नाही. इकडे डिस्प्लेस केलं आपण एक्स, हे एक्स आहे, एवढं डिस्टन्स आहे, हे एक्स आहे. ठीक आहे,
मग आता काय होईल, हे डिस्टन्स कमी झालं. आता हे चार्ज 1 पासूनचं डिस्टन्स कमी झालं. हे काय झालं, आता हे डिस्टन्स झालं a मायनस एक्स आणि चार्ज 2चं डिस्टन्स झालं 3 पासून a प्लस एक्स. म्हणजे इकडं लागणारा फोर्स F3 क्यू क्यू इथे आहे, म्हणजे कोणता थर्ड चार्ज आहे. ठीक आहे, F3 आता काय झाला, कमी झाला. आणि F3 काय झाला, वाढला. म्हणजे राईट साईडचा फोर्स काय झाला, हा इकडला फोर्स, हा इकडला फोर्स आणि हा इकडला फोर्स. राईट साईडचा फोर्स, राईट साईड जाणारा फोर्स काय झाला, F3 वाढला आणि लेफ्ट साईडचा कमी झाला. म्हणजे नेट फोर्स कुठे येईल, नेट फोर्स यायला लागलाय F3. नेट फोर्स कुठे यायला लागलाय, नेट फोर्स यायला राईट साईडला. म्हणजे आपण डिस्प्लेस कुठे केलं, लेफ्टला डिस्प्लेस केलं. इकडं बघा डिस्प्लेसमेंट अशी केली होती आणि बॉडीवर नेट फोर्स कुठे आहे, राईट साईडला. म्हणजे बॉडी परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनकडे जाण्याचा प्रयत्न करायला, म्हणजे हा जो चार्ज आहे त्याच्या ओरिजिनल पोझिशनकडे जाण्याचा प्रयत्न करायला लागला. म्हणजे हा कसला इक्विलिब्रियम आहे, स्टेबल इक्विलिब्रियम आहे. म्हणजे याच्यावर काय लक्षात बघा, जर तिन्ही चार्जेसचं साइन सेम असेल, जर तिन्ही चार्जेसचं साइन सेम असेल, दोन चार्जेस फिक्स आहेत आणि तिसरा चार्ज पण या दोन्ही चार्जेस सारखाच आहे, म्हणजे नेचर ऑफ चार्जेस तिन्हीचं सेम आहे, त्यावेळेस काय होतं, अलॉंग द लाईन जर आपण डिस्प्लेस केलं चार्जला मधल्या, हे दोन फिक्स असताना बरं का, अलॉंग द लाईन जर या थर्ड चार्जला डिस्प्लेस केलं तर काय होतं, स्टेबल इक्विलिब्रियम. आणि परपेंडिक्युलर टू लाईन जॉइनिंग चार्जेसला, परपेंडिक्युलर टू लाईन जॉइनिंग चार्जेस, लाईन जॉइनिंग चार्जेस ही याला परपेंडिक्युलर डिस्प्लेस केलं तर काय होतो, अनस्टेबल इक्विलिब्रियम मिळतो. ठीक आहे, हे समजलं, क्लिअर झालं असं होतं असं मला वाटतंय. ठीक आहे, हे चौथं एक्झाम्पल असं मला, हे चौथं. ठीक आहे, समजलंय. वॉच द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता समजा, आता काय केलं, आता एकच फक्त त्याच्यामध्ये चेंज करतो मी, याला मायनस करतो. कशाला, या चार्जला मायनस केलं, कुठल्या त्यामध्ये थर्ड चार्जला मायनस केलं तर काय होईल होता, आता फोर्सेसच्या डायरेक्शन अपोजिट होतील. म्हणजे काय होईल, थर्ड चार्ज, आता हा प्लस आहे ना, हा मायनस आहे, यांच्यामध्ये काय असेल, अट्रॅक्शन असेल. म्हणजे हा जो चार्ज याच्यावरती थर्ड चार्जवरती फर्स्ट चार्ज फोर्स लावेल तो कुठं असेल, टुवर्ड्स प्लस क्यू असेल ना, टुवर्ड्स. हा चार्ज या चार्जला काय करेल, खेचून घेईल आणि हा चार्ज या चार्जला खेचून घेईल. म्हणजे F32 फोर्स ऑन थर्ड चार्ज ड्यू टू 2 इज टुवर्ड्स 2, बरोबर आहे. आणि फोर्स ऑन थर्ड चार्ज ड्यू टू 1 इज टुवर्ड्स 1, याच्यामुळं इकडे लागेल ना फोर्स. ठीक आहे, ओके. आता बघा, हे जे दोन फोर्सेस आहेत हे मिड पॉइंटला असल्यामुळे, मिड पॉइंटला तर हे सेम होतील, मिड पॉइंटला तर हे सेम होतील. मग आता याला आपण समजा काय केलं, परपेंडिक्युलर करायचं का अलॉंग द लाईन करायचं. ठीक आहे, पर्याय पहिल्यांदा अलॉंग द लाईन जॉईन, अलॉंग द लाईन काय करू, डिस्प्लेस करू, अलॉंग द लाईन करू. ठीक आहे चला, अलॉंग द लाईन डिस्प्लेस केलं तर काय होईल बघा, अलॉंग द लाईन डिस्प्लेस केलं, समजा इकडं लेफ्टला डिस्प्लेस केलं आपण, याला काय केलं, लेफ्टला डिस्प्लेस केलं. हा चार्ज आहे मायनस क्यू, थर्ड चार्ज आहे. आता हे डिस्टन्स कमी झालं, म्हणजे इकडला जो फोर्स होता या चार्जवरचा कोणता, आता फोर्स कुठे आहे, हा F31 ची मॅग्निट्यूड काय झाली, वाढली. आणि इकडे जो होता F32 डिस्टन्स वाढल्यामुळे काय झाला, कमी झाला. बघा ना, इकडं डिस्टन्स वाढलं, फोर्स कमी होतो. डिस्टन्स वाढलं, हे डिस्टन्स वाढलं ना, अगोदर a होता, आता a प्लस एक्स झालं, वाढलं, फोर्स कमी झाला. डिस्टन्स वाढलं, हे वाढलंय ना, a च्या ऐवजी काय झालंय, a प्लस एक्स झालं, म्हणजे वाढले, म्हणजे फोर्स काय होईल, कमी होईल. आणि इथं डिस्टन्स a होतं, आता कमी झाले, डिस्टन्स काय झाले, कमी झाले, म्हणजे फोर्स काय होईल, वाढेल ना. मग आता नेट फोर्स कुठं आला बघा, नेट फोर्स कुठं आला, टुवर्ड्स लेफ्ट साइड आला, टुवर्ड्स लेफ्ट साइड. आपण डिस्प्लेस कुठे केलंय, टुवर्ड्स लेफ्ट साइड. नेट फोर्स कुठे आहे, टुवर्ड्स लेफ्ट साइडच आहे. म्हणजे ज्या डायरेक्शनला आपण डिस्प्लेस केले त्याच डायरेक्शनला फोर्स आहे. मग ती बॉडी ओरिजिनल पोझिशनला येईल का, नाही ना. आता इकडे जाण्याचा प्रयत्न करेल ती, अजून इकडे जाण्याचा प्रयत्न करेल, कुठं, अजून इकडे टुवर्ड्स फर्स्ट चार्ज जाण्याचा प्रयत्न करेल ती. ठीक आहे, म्हणजे हा कसला इक्विलिब्रियम झाला, हा झाला अनस्टेबल इक्विलिब्रियम. कसला इक्विलिब्रियम झाला, अनस्टेबल इक्विलिब्रियम. ठीक आहे, हेच राईट साईडला केलं असंच होईल, काहीच फरक पडणार नाही. ठीक आहे, ओके. आता समजा याला परपेंडिक्युलर, अलॉंग द लाईनच्या ऐवजी परपेंडिक्युलर टू द लाईन जॉइनिंग टू चार्जेस डिस्प्लेस केले. हे लिहून घ्या, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, चला आता बघा, आता याला काय करू, याला असं डिस्प्लेस करू, परपेंडिक्युलर टू लाईन. हे कसं करेल, ठीक आहे, सरळ काढू थोडी.
ओके, आता हे इथं होता, याचा सेंटरला होता. आता हिला काय केलं, वरती डिस्प्लेस केलं, वरती डिस्प्लेस केलं, तर काय होईल, बघा, हा चार्ज प्लस क्यू फर्स्ट चार्ज, हा चार्ज प्लस क्यू सेकंड चार्ज, आणि हा चार्ज प्लस क्यू थर्ड चार्ज. याला काय केलं मी, अपवर्ड डिस्प्लेस केलं एक्स न, अपवर्ड डिस्प्लेस केलं एक्स न. हा कसला आहे, प्लस नाही, आता मायनस आहे ना, हा मायनस आहे, हा मायनस आहे, मायनस क्यू. म्हणजे हा याच्यावरती फोर्स लावेल तो या डायरेक्शनला असेल असा, बरोबर आहे. F3 1 ची डायरेक्शन ही आहे, आणि F3 ची डायरेक्शन अशी असेल. आता या दोन्हींचा रिझल्टंट कसा येईल, असा येईल ना, एफ नेट कुठे येईल, F3 नेट फोर्स ऑन थर्ड चार्ज कसा येईल, डाऊनवर्ड येईल, डाऊनवर्ड. आपण डिस्प्लेस कुठं केलं होतं, अपवर्ड, तो कुठे यायला लागला, डाऊनवर्ड. म्हणजे परत कुठे यायला लागलाय, आपण डिस्प्लेस वर करायला लागलो, आणि नेट फोर्स कुठे परत ओरिजिनल पोझिशनकडे. म्हणजे ही बॉडी इकडे येण्याचा प्रयत्न करायली, आपण त्याला ओरिजिनल पोझिशन पासून दूर ढकललंय, आणि ती बॉडी काय करायली, चार्ज काय करायला लागलाय, परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनकडे येण्याचा प्रयत्न करायला लागलाय. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ही बॉडी, हा जो इक्विलिब्रियम आहे, हा जो चार्ज आहे, हा कोणत्या इक्विलिब्रियम मध्ये, हा आहे स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये. कोणत्या इक्विलिब्रियम मध्ये, स्टेबल इक्विलिब्रियम. ठीक आहे, समजलं, हा झाला स्टेबल इक्विलिब्रियम. ओके, चल आता मला वाटतं तुम्हाला इक्विलिब्रियम समजलं असावं. अजून एक एक्झाम्पल घेतो छोटसा. हा समजा 2Q आहे, आणि हा समजा +4Q आहे. ठीक आहे, +4Q आहे. आता काय होईल, आता याला अलॉंग द लाईन डिस्प्लेस केलं समजा, आता याला अलॉंग द लाईन डिस्प्लेस केलं. बरं, पहिल्यांदा सांगा की याचा इक्विलिब्रियम पॉईंट कुठं असेल, पहिला म्हणजे थर्ड चार्ज कुठं ठेवला तर तो इक्विलिब्रियम मध्ये राहील, मिड पॉइंटला, इथं का इथं का इथं, कुठे ठेवावं लागेल, 1 2 3, कोणत्या पोझिशनला ठेवावं लागेल, 1 2 3, कोणत्या, 1 ला जमेल, 2 ला जमेल का 3 ला जमेल, बघा नीट. आवा समजा फर्स्ट पोझिशनला आहे. आता इथं बघा चार्ज छोटा आहे, आणि हे अंतर किती आहे, एक्स, इथून एक्स आहे मला इथं, असं समजा हे सेंटर आहे, हा सेंटर आहे समजा, इथं हे डिस्टन्स ए आहे, आणि हे पण डिस्टन्स ए आहे. ओके, आता हे डिस्टन्स एक्स आहे. मग आता किती आला, हे डिस्टन्स आलं a - x, आणि हे आलं a + x. हे इतकं किती आलं, a - x, आणि इकडलं a + x आलं. छोट्या चार्जच्या जवळ आहे, आणि मोठ्या चार्ज पासून दूर आहे. आता बघा इथं हा चार्ज कसा असेल, इक्विलिब्रियमला असेल. कारण का, इथं बघा फोर्सचा आपला फॉर्म्युला काय, K(Q1Q2/r². हे चार्जची पेअर तसे सेम आहे, +q. हे बघा, ही चार्ज बघा, हे प्लस सेम डिस्टन्सला काय होते बघा, सेम डिस्टन्सला काय होते, इथं सेंटरला काय होते बघा, आधी सेंटरला ऍट सेंटर काय होईल, मग याच्यावरचा चार्ज कुठं होईल, याच्यावरचा फोर्स +q फोर्स कुठं लागेल, सेंटरला, इथे सेंटरला असताना. ठीक आहे, डिस्प्लेस नंतर करूच, हे समजत नाही ना, कन्फ्यूज व्हायला लागले. ठीक आहे, चला डिस्प्लेस नंतर करू, ऍट सेंटर करा. चला ऍट सेंटर, F31 कुठे येईल, F31 या डायरेक्शनला येईल, F31 इकडं, आणि F32 असं असेल इकडं, बरोबर आहे. हे प्लस घेतला, आपण प्लस घेतलाय, फक्त ह्याचे मॅग्निट्यूड्स वेगवेगळ्या घेऊन सांगायला लागलो. ठीक आहे, मॅग्निट्यूड वेगवेगळ्या घेऊन सांगायला लागलो. या पोझिशनला सेंटरला हा चार्ज इक्विलिब्रियमला असेल का, सांगा, इक्विलिब्रियमला असेल का, नाही ना. कारण हा जो फोर्स आहे F31 जरी दोन्हींचं डिस्टन्स सेम असलं, हा चार्ज मोठा आहे, हा चार्ज छोटा आहे. म्हणजे हा F32 काय असेल, मोठा असेल, आणि F31 छोटा असेल. हे सरळ सरळ कळतंय, कारण दोन्हीचे या चार्जचं +q फर्स्ट आणि सेकंड चार्ज पासून डिस्टन्स सेम आहे, पण फर्स्ट चार्जची मॅग्निट्यूड छोटी आहे, सेकंड चार्जची मॅग्निट्यूड मोठी आहे, जास्त आहे. मोठा चार्ज हा चार्ज छोटा आहे. ठीक आहे, मग जर दोन्ही फोर्सेसला सेम व्हायचं असेल, F31 आणि F32 ला जर सेम व्हायचं असेल, तर कुठं सरकवावं लागेल, त्याला लेफ्टला सरकवावं लागेल का राईटला सरकवावं लागेल, हा आता कळलं, कुठं सरकवावं लागेल, लेफ्टला सरकवावं लागेल. म्हणजे काय होईल, ऍट सेंटर काय व्हायला लागले, F31 किती यायला लागला बघा, K हे Q1 Q1, आणि हे Q2 /a², आणि F32 किती येईल, F32 किती येईल, Q नाही, आता 4Q आहे, K आणि इथं काय 4Q इंटू हे Q / a². म्हणजे बघा ना, हे किती व्हायला लागलाय, 4KQ व्हायला लागलाय, 4KQ/a². हा फोर्स किती आहे, 4 टाइम्स आहे फोर्स ह्याच्या. म्हणजे काय व्हायला लागला, 4 टाइम्स F31 आहे, 4 टाइम्स लार्जर आहे हा फोर्स, 4 टाइम्स लार्जर आहे.
लक्षात दिले. मग हा जर 4 टाइम्स लार्जर आहे, मग याला याच्या इक्वल करायचा असेल तर हा जो चार्ज आहे हा कुठे शिफ्ट करावा लागेल, टुवर्ड्स ए शिफ्ट, टुवर्ड्स फर्स्ट चार्ज, टुवर्ड्स प्लस क्यू शिफ्ट करावं लागेल. इकडे केल्यास काय होईल, अजून याचा डिस्टन्स कमी होईल, अजून हा फोर्स वाढेल. हा बघा ना, डिस्टन्स कमी केलं काय होतं, डिस्टन्स कमी केलं फोर्स वाढते. मग डिस्टन्स याचं डिस्टन्स कमी करू, प्लस क्यू पासून डिस्टन्स कमी करू, आपल्याला याला वाढवायचे. हा ऑलरेडी मोठा आहे, आपल्याला काय करायचं, याला वाढवायचे. याला वाढवायचे तर काय करावं लागेल, याला कमी करावं लागेल. याला काय करायचे, आपल्याला वाढवायचे. डिस्टन्सला काय करावं लागेल, डिस्टन्स ए जे आहे एला काय करावं लागेल, कमी करावं लागेल, तरच हा वाढेल. म्हणजे या चार्जला आपल्याला लेफ्टला शिफ्ट करावं लागेल. समजलं. म्हणजे कुठे शिफ्ट करावं लागेल, टुवर्ड्स चार्ज 1, टुवर्ड्स चार्ज 1. बघा आता याला टुवर्ड्स चार्ज 1 शिफ्ट केलं, हे प्लस क्यू आणि हे प्लस 4Q. आता बघा समजा कुठतरी इथं शिफ्ट केलं, कुठतरी इथं शिफ्ट केलं, इथून मला माहित नाही हे डिस्टन्स किती आहे. ठीक आहे, मी म्हणतो याला एक्स डिस्टन्स म्हणतो मी, एक्स. मग हे किती होईल, ए हे टोटल डिस्टन्स समजा आपण इथे यावेळेस यल मानतो. किती मानू, यल. मग हे किती होईल, यल मायनस एक्स होईल. ठीक आहे, टोटल दोन चार्ज मध्ये डिस्टन्स समजा यल मानलं तर काय होईल बघा, हा चार्ज या हा चार्ज क्यू कुठे ठेवावा लागेल, मिड पॉईंटला जमणार नाही, छोट्या चार्ज पासून एक्स डिस्टन्स अंतरावर आहे असं आपण मानलं. ठीक आहे, हा फिक्स आहे आणि हा पण फिक्स आहे. ठीक आहे, आणि ह्या दोन्हीतला डिस्टन्स किती आहे, या दोन्हीतला क्यू आहे प्लस क्यू आणि हे प्लस क्यू, याच्यात डिस्टन्स आहे एक्स, आणि प्लस क्यू आणि प्लस 4Q मध्ये डिस्टन्स आहे एल मायनस एक्स. हा फर्स्ट चार्ज, हा सेकंड चार्ज आणि हा थर्ड चार्ज. तर आता ॲट इक्विलिब्रियम काय होईल, ॲट इक्विलिब्रियम बघा आता इथं फोर्सेस कोणते कोणते असतील याच्यावरती, इकडं या डायरेक्शनला फोर्स, हा फोर्स क्यू प्लस क्यू कोणा याच्यावर फोर्स लावेल, त्याला काय म्हणू आपण F31 असं असेल. बरोबर आहे, F31 या डायरेक्शनला आहे आणि F32 या डायरेक्शनला आहे. ॲट इक्विलिब्रियम काय होईल, ॲट इक्विलिब्रियम दोन्ही फोर्सेस काय होतील, इक्वल आणि अपोजिट होतील. म्हणजे आपण काय करू, F31 आणि F32 च्या मॅग्निट्यूड्स सेम करू. बरोबर आहे, म्हणजे काय होईल बघा, म्हणजे F31 आता बघा इथं F31 काढा, F31 K इंटू Q इंटू कॅपिटल Q, K इंटू Q इंटू कॅपिटल Q, 31 K Q इंटू Q अपॉन डिस्टन्स किती याच्यामधलं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू F32 K ते किती 4Q इंटू Q डिवाइडेड बाय डिस्टन्स किती आहे L मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता K कॅन्सल, L मायनस एक्स इकडे आले, L मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं, हे 4x स्क्वेअर. किती आलं 4x स्क्वेअर. याला सॉल्व्ह केलं तर काय, याला सॉल्व्ह केलं L मायनस एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस याला 2x, प्लस ऑर मायनस 2x आलं. ठीक आहे, मायनस एक्स आता इथे बघा, प्लस ऑर मायनस, एकदा प्लस घेऊ एकदा मायनस घेऊ. L मायनस एक्स इज इक्वल टू पहिल्यांदा घेऊ 2x प्लस घेऊ, म्हणजे काय होईल L इज इक्वल टू हे 2 प्लस 1 एक्स तिकडे गेले, 2 प्लस 1 3x, म्हणजे x इज इक्वल टू काय आलं L बाय 3 हे एक आलं. और L मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 2x, एक प्लसची व्हॅल्यू एक मायनसची व्हॅल्यू घेतली, एक प्लसची एक मायनसची. आता L इज इक्वल टू मायनस 2x मायनस प्लस x, म्हणजे L इज इक्वल टू मायनस एक्स, म्हणजेच काय आलं x इज इक्वल टू मायनस एल, x इज इक्वल टू मायनस एल. दिसते का x इज इक्वल टू मायनस एल, x इज इक्वल टू मायनस एल. ओके, ठीक आहे, दिसते आता. म्हणजे बघा x इज इक्वल टू L बाय 3, x इज इक्वल टू किती L बाय 3, हे डिस्टन्स आहे L बाय 3 असं म्हणतंय. हे आन्सर. ठीक आहे, आणि थर्ड आन्सर काय, सॉरी सेकंड आन्सर x इज इक्वल टू मायनस एल म्हणजे हे राईट साइड पॉझिटिव्ह, मायनस एल म्हणजे इकडं लेफ्ट साइडला. आता बघा लेफ्ट साइडला हा पॉईंट येऊ शकतो का, जर पॉईंट इकडे घेतला, जर पॉईंट समजा इथे कुठेतरी असला लेफ्ट साइडला, तर काय होईल बघा, हा चार्ज इथं आला समजा, प्लस क्यू चार्ज इथं आला, हा चार्ज काय करेल याला इकडे रिपेल करेल, म्हणजे F3 हा थर्ड चार्ज आहे, F31 लेफ्ट साइडला आहे, आणि तो 4Q चार्ज पण रिपेलच करेल, F32 दोन्ही चार्जेस रिपेल करतील, दोन्ही चार्जेस एकमेकांना रिपेल करतील. म्हणजे
हे जे आन्सर आहे आपलं एक्स इज इक्वल टू मायनस एल ते रॉंग आहे. एक्स इज इक्वल टू मायनस एल काय रॉंग आहे, कारण या पॉईंटच्या लेफ्ट साईडला जर घेतलं तर दोन्ही फोर्सेसची डायरेक्शन काय लागली, सेम यायला लागली. दोन्ही फोर्सेसची डायरेक्शन सेम यायला लागली, त्याच्यामुळे ते तसं जमणार नाही. ओके, हा जमणार नाही, अजिबात जमणार नाही. कळलं का? ओके, समजलं? म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे कोणतं, एक्स इज इक्वल टू एल बाय 3. म्हणजे या दोन्ही चार्जेसच्या मध्ये आणि स्मॉलर चार्जच्या जवळ, स्मॉलर चार्ज पासून एल बाय 3, एक्स इज इक्वल टू एल बाय 3 डिस्टन्सवर. म्हणजे हे किती असेल, एक्स इज इक्वल टू एल मायनस एल बाय 3, एल मायनस एल बाय 3, म्हणजेच हे आलं 2l बाय 3 फ्रॉम लार्जर चार्ज. फक्त आपण नेहमी लक्षात ठेवायचं स्मॉलर चार्ज पासूनचा डिस्टन्स, स्मॉलर चार्ज पासूनचा डिस्टन्स. ठीक आहे, ओके. चला लिहिले, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ठीक आहे बघा. चला आता हेच जर समजा याच्या हाच प्रॉब्लेम पहिल्यांदा हा लिहून घ्या, पहिल्यांदा हा लिहून घ्या. हाच प्रॉब्लेम करायचा आहे. हे झालं, हे 6 नंबरचा. ठीक आहे. आता पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता 7 नंबरचा. याच्यामध्ये काय चेंज करू, फक्त इथं प्लसच्या ऐवजी मायनस केलं, प्लसच्या ऐवजी मायनस केलं तर काय होईल बघा, फक्त प्लसच्या ऐवजी मायनस केले. फोर्सेसची फक्त डायरेक्शन चेंज होईल, फोर्सेसची फक्त डायरेक्शन चेंज होईल. हा फोर्स गेला इकडं, हा फोर्स गेला इकडं, अपोजिट. ॲट इक्विलिब्रियम परत तेच करायला लागणार आहे, परत तेच करायला लागणार आहे, आणि परत आन्सर सगळं तेच येणार आहे, सेम. परत आन्सर सगळं सेम येणार. बघा इथं काय आपण हे स्केलर फॉर्म घेतलाय कुलॉम्स लॉचा, बरोबर आहे, म्हणून के क्यू क्यू बाय एक्स स्क्वेअर, इथं के 4q बाय एल मायनस एक्स स्क्वेअर, बाकी सगळं सेम राहील. आणि परत तेच. आता परत इकडं आन्सर चेक करू, परत इकडं आन्सर चेक करू. एक्स या साईडला जर घेतला, या साईडला जर घेतला आपण पॉईंट, परत एकदा आन्सर दोन्ही प्लस प्लस असताना, प्लस क्यू असताना जे आन्सर्स आले तेच मायनस असताना आलेत. एक्स इज इक्वल टू एल बाय 3, एल बाय 3 ला ठीक आहे, कारण बघा इथं हा जो फोर्स आहे, फर्स्ट चार्ज थर्ड चार्ज वरती कोणत्या डायरेक्शनला फोर्स लागेल, अपोजिट आहे, अपोजिट चार्जेस आहेत. म्हणजे हे टुवर्ड्स प्लस काय करेल, मायनसला ओढून घेईल, मोडून घेईल, आणि हा प्लस या मायनसला इकडे ओढून घेईल. म्हणजे डायरेक्शन अपोजिट झाल्या फोर्सेसच्या. हा F31 टुवर्ड्स प्लस क्यू आणि F32 टुवर्ड्स प्लस 4q. समजलं? ओके. इक्विलिब्रियमला इक्वेट केलेत आपण, आणि इक्वेट करून मग सध्या आन्सर काढले एल बाय 3 आणि मायनस एल. आता एल बाय 3 तर ठीक आहे, इथं फोर्सची डायरेक्शन अपोजिट येत होती. आता मायनस एलला काय व्हायला पाहिजे, मग सेम यायला पाहिजे, तरच ते आन्सर रॉंग असेल. बघा मग इथे का या डायरेक्शनला बघा, इथं काय होईल, इथं जर ठेवला हा प्लस क्यू चार्ज तर काय होईल, F31 थर्ड चार्ज, फोर्स ऑन थर्ड चार्ज ड्यू टू फर्स्ट हा इकडेच असेल, आणि सेकंड चार्ज पण इकडेच आहे, त्याच्यामुळं F32 पण इकडेच असेल. मग दोन्ही चार्जेस, दोन्ही फोर्सेस सेम डायरेक्शनला आहेत, म्हणजे हा थर्ड चार्ज इक्विलिब्रियम मध्ये असेल का, नाही. ओके, हा इक्विलिब्रियम मध्ये असणार नाही. लक्षात आलं? ओके. म्हणजे इक्विलिब्रियमला असण्यासाठी याला कुठे ठेवावं लागतं आपल्याला, दोन्ही चार्जेसच्या मध्ये ऍट डिस्टन्स एक्स इज इक्वल टू एल बाय 3. आता याचा एक शॉर्टकट, आहे. हे समजलं, व्यवस्थित समजलं डिटेल मध्ये. चला याचा शॉर्टकट घ्या. याचा एक शॉर्टकट आहे, काय लिहायचं बघा. शॉर्टकट एक्स इज इक्वल टू, बघा दोन्ही चार्जेस कसे आहेत, लाईक चार्जेस आहेत. हे दोन्ही कसे होते, इकडे प्लस आणि इकडे हे प्लस. मायनस मायनस असताना सुद्धा कंडिशन तीच राहील, मायनस मायनस असताना सुद्धा कंडिशन तीच राहील. ठीक आहे. मधला चार्ज प्लस असो किंवा मायनस असो, मधला चार्जचं काही देणं नाही. ठीक आहे. दोन्ही चार्जेस प्लस आहेत किंवा दोन्ही चार्जेस मायनस आहेत. लाईक चार्जेस जर असतील, लाईक चार्जेस असतील, तर एक्स इज इक्वल टू काय आहे, एक्स इज इक्वल टू हा जो थर्ड चार्ज ठेवणार आहेत आपण Q3 हा 1, याला आपण म्हणू हे Q1 आणि Q2. जर लाईक चार्जेस असतील तर Q3 हा Q3, Q1 Q2 Q3. ह्याचं जे लहान, आता याच्यामध्ये आपण असं गृहीत धरू Q1 इज स्मॉलर दॅन Q2, Q1 इज स्मॉलर दॅन Q2. ठीक आहे, ही कंडिशन पाहिजे पण. तर हे जे डिस्टन्स आहे एक्स डिस्टन्सवर असताना Q3 इक्विलिब्रियम मध्ये राहील. ठीक आहे. तर इक्विलिब्रियमची कंडिशन आहे, फॉर इक्विलिब्रियम ऑफ थर्ड चार्ज डिस्टन्स x इज इक्वल टू
x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Q1 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ Q2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ Q1 इंटू L. या दोन्हीमधला डिस्टन्स किती आहे? L असेल तर दोन्हीमधलं डिस्टन्स जर L असेल तर x कुणापासून पण स्मॉलर चार्ज पासून डिस्टन्स. ठीक आहे. फॉर इक्विलिब्रियम ऑफ थर्ड चार्ज x इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे आणि x कुठे फिगर मध्ये दाखवलंय. x काय? x इज द डिस्टन्स ऑफ थर्ड चार्ज फ्रॉम स्मॉलर चार्ज आणि कुठे इथे इन बिटवीन टू चार्जेस. इन बिटवीन टू चार्जेस आहे. ठीक आहे. हे कंडिशन लक्षात ठेवा. हा झाला शॉर्टकट. समजलं? ठीक आहे. लाईक चार्जेस थर्ड चार्ज इज बघा लिहा फॉर इक्विलिब्रियम म्हटलं तिथे लिहून घ्या. फॉर इक्विलिब्रियम इफ टू चार्जेस आर लाईक चार्जेस. हे लिहून घ्या आधी हे लिहून घ्या. चला लिहिलंय हे मोडतो मी तोपर्यंत लिहून घ्या. दिसतंय का? चालू का नाही व्हिडिओ बंद पडला? ओके. For equilibrium of two charges, for equilibrium of असं लिहा. ठीक आहे. तुम्ही काय करा हे लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला लिहिलं शॉर्टकट लिहा आणि लिहून घ्या. इफ देर आर टू लाईक चार्जेस देन थर्ड चार्ज इज इन इक्विलिब्रियम व्हेन प्लेस्ड इन बिटवीन टू चार्जेस ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम स्मॉलर चार्ज. आणि x चा फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू रूट Q1 बाय Q2 मायनस Q1 इंटू L. आता आताच्या प्रॉब्लेम मध्ये Q1 काय होता? Q बरोबर आहे. डिवाइड बाय Q2 काय होता? 4Q मायनस हे Q इंटू L. मग हे बघा किती आलंय? इज इक्वल टू हे रूट Q कॉमन काढू. रूट Q इथं काय राहिलं? मग काहीच नाही. रूट Q इथून कॉमन काढलं. ठीक आहे. इथं 2 बाहेर येईल. आता इथं बघा इथं काय राहिलं? इथं बघा हे 2 4चं स्क्वेअर रूट आलं 2 रूट Q मायनस रूट Q इंटू हे L इज इक्वल टू. आता इथून रूट Q कॉमन काढा म्हणजे रूट Q हे इंटू L डिवायडेड बाय रूट Q इंटू हे 2 मायनस 1. एक रूट Q कॅन्सल. ओ सॉरी इथं प्लस येईल ना. सॉरी व्हेरी बिग मिस्टेक. इथं प्लस येईल. इथं प्लस येईल प्लस. मग इथं काय आलं? लाईक चार्जेससाठी प्लस. लाईक चार्जेससाठी प्लस आहे. लाईक आहे चार्जेस. लाईक चार्जेससाठी प्लस आहे. हे लाईक चार्जेस आहेत. अनलाईक साठी आणि सेम जर कंडिशन असेल अनलाईक साठी इथं फक्त मायनस येईल. अनलाईक साठी इथं फक्त मायनस येईल. बाकी सगळं सेम राहील. बघा आन्सर आलं x इज इक्वल टू L बाय 3. इथं फक्त करेक्ट आन्सर येते. इथं फक्त करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. आन्सर इज L बाय 3. ओके. समजा आता तोच प्रॉब्लेम आहे. सेम प्रॉब्लेम हे लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता समजा तोच प्रॉब्लेम आहे. इथं काय समजा इथं फक्त आता इथं हे लाईक चार्जेस आहेत. लाईक चार्जेसच्या ऐवजी अनलाईक जर असतील म्हणजे एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. एक प्लस आणि एक मायनस आहे. समजा फॉर इक्विलिब्रियम ऑफ थर्ड चार्ज कधी अनलाईक चार्जेस असतील त्यावेळेस. फॉर अनलाईक चार्जेस इथे बघा इफ देअर आर टू अनलाईक चार्जेस. कसली चार्जेस? अनलाईक चार्जेस. then third charge is in equilibrium when placed in between two charges at a distance x from smaller charge. आता इथं in between नाही येणार. then the third charge is in equilibrium when placed outside line joining outside and on outside and on the line joining two charges at a distance x from smaller charge. ठीक आहे. लिहून घ्या. आणि तिथं काय येईल? फक्त इथं मायनस येईल. तिथं काय येईल? फक्त मायनस. सेम प्रॉब्लेम करा. फक्त सेम प्रॉब्लेम करून बघू आपण. सेम प्रॉब्लेम कोणता? आत्ताच. कसं इथं आन्सर बघू. ठीक आहे. आपण सॉल्व्ह पण करू आणि फॉर्म्युला पण बघू. हाच प्रॉब्लेम घ्या. चार्ज Q आहे. इथं चार्ज हे प्लस Q घ्या. प्लस Q इथं मायनस 4Q. आता थर्ड चार्ज ठेवायचा आहे तर कुठे ठेवायचा? थर्ड चार्ज ठेवायचा आहे तो कुठे ठेवायचा? हे आठवं एक्झाम्पल. थर्ड चार्ज ठेवायचा तर कुठे ठेवायचा म्हणजे जेणेकरून तो
इक्विलिब्रियम मध्ये राहील, जेणेकरून तो इक्विलिब्रियम मध्ये राहील. ठीक आहे, थोडंसं कळलं नाही मला असं वाटायला लागले. ठीक आहे, चला बघू एकदा डिटेल मध्ये बघू. थोडंसं इलॅबोरेट करून सांगावं लागेल. मी डायरेक्ट शॉर्टकट सांगितलाय, प्रॉब्लेम करून सांगितलं, डायरेक्ट नाही सांगितला, पण तरी सुद्धा थोडं इलॅबोरेट करून बघू. हा चार्ज कुठं इक्विलिब्रियमला येईल, कुठं इक्विलिब्रियमला येईल. ठीक आहे, हा प्लस क्यू आहे, हा -4 क्यू आहे. ठीक आहे, आता बघा याला जर समजा थर्ड चार्ज ठेवायचा आहे, थर्ड चार्ज आपण 3 रिजन करू. हा फर्स्ट रिजन इकडला, इथून इकडं ह्या 2 चार्ज मध्ये सेकंड रिजन, आणि हा इकडला थर्ड चार्जच्या सेकंड चार्जच्या राईटचा. हा फर्स्ट चार्ज, हा सेकंड चार्ज. आता थर्ड चार्ज ठेवायचा आहे, तर कुठे ठेवायचा बघा. ठीक आहे, इथं मध्ये जर कुठे ठेवला, कसला चार्ज आहे, बघा आधी. आता पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, आपण कोणता घेतला होता आता कोणता घेतला होता, पॉझिटिव्ह घेतला होता, बरोबर आहे. ठीक आहे, आता काय करू, पॉझिटिव्ह घेऊन बघू. हा पॉझिटिव्ह घेतला, हा काय केला, पॉझिटिव्ह घेतला, तर काय होईल बघा. इथं बघा याच्यावरती हा थर्ड चार्ज आहे, थर्ड चार्ज इथं जर ठेवला दोन्हीच्या मध्ये, तर काय होईल, याच्यामुळं F31 राईट साईडला येईल, F31 राईट साईडला, आणि F32 पण राईट साईडला आहे. बघा हे दोन्ही प्लस आहेत, हा याला रिपेल करेल, आणि हे एक मायनस एक प्लस आहे, हा याला अट्रॅक्ट करेल, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही काय झाले, सेम साईडला यायला लागले, दोन्ही सेम साईडला आहेत, म्हणजे इक्विलिब्रियमला राहील का, नाही. हा चार्ज राईट साईडला मूव्ह होईल, हा चार्ज काय करेल, राईट साईडला मूव्ह करेल. आता इथं बघा, जर इकडं या इकडं असेल, तर या इथं फर्स्ट रिजन मध्ये असेल, तर काय होईल, इथं थर्ड चार्ज आहे. आता इथं बघा, इथं काय होईल, हा जो चार्ज आहे प्लस क्यू, हा चार्ज कोणता आपण प्लस घेतलाय, हा प्लस घेतलाय. ठीक आहे, चार्ज प्लस असेल मायनस असेल मधला थर्ड चार्ज, काही फरक पडत नाही. फरक कशाने पडतो, फर्स्ट आणि सेकंड चार्ज मुळे पडतो. आता समजा हा प्लस क्यू आहे, आता त्याच्यावरती हा चार्ज फर्स्ट चार्ज काय करेल, इकडं असा फोर्स लागेल, कुठं, या ठिकाणी F31 कुठं रिपेल करेल हा, आणि F32 काय करेल, हा प्लस आहे हा मायनस आहे, F32 सेकंड चार्ज काय करेल, त्याला अट्रॅक्ट करेल, F32. मग इथं बघा, इथं हे अपोजिट यायला लागलेत, इथं हे अपोजिट यायला लागलेत, बरोबर आहे. इथं अपोजिट यायला लागलेत, म्हणजे ह्यांच्या दोन्हीच्या मॅग्निट्यूड सेम झाल्या, हे एकमेकांना कॅन्सल करतील, म्हणजे इथं इक्विलिब्रियमची कंडिशन येऊ शकते, पण इथं इक्विलिब्रियमची कंडिशन येऊ शकत नाही. कारण का, हे दोन्ही एकाच डायरेक्शनला आहेत, हे दोन्ही एकाच डायरेक्शनला, दोन्हीच्या मॅग्निट्यूड जरी इक्वल केल्या तरी त्यांची डायरेक्शन सेम डायरेक्शन असल्यामुळे ते ऍड होतील, कॅन्सल नाही होणार. इथं अपोजिट असल्यामुळे ते कॅन्सल होतील. आता इथं बघा, इथं जर चार्ज असला तर काय होईल, इथं बघा F31 कुठं लागेल, बघा F31 कुठं लागेल, बघा चार्ज कसा आहे, हा पॉझिटिव्ह घेतला आपण, हा चार्ज पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, हा 1 कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे हा काय करेल, याला रिपेल करेल, म्हणजे F31 ची डायरेक्शन कशी आहे, रिपेल करणार आहे, म्हणजे राईट साईडला आहे. आणि हा चार्ज इथं 4Q सेकंड चार्ज F32, हा प्लस आहे हा मायनस आहे, म्हणजे हा काय करेल, याला अट्रॅक्ट करेल, F32. आता इथं हे चार्जेसची डायरेक्शन अपोजिट आहे, सॉरी फोर्सेसची डायरेक्शन अपोजिट आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा चार्ज खूप छोटा आहे, आणि त्याच्यापासून हे जे डिस्टन्स आहे ते खूप लांब आहे. एक तर चार्ज छोटा आहे आणि डिस्टन्स पण खूप जास्त आहे. इथं चार्ज मोठा आहे, डिस्टन्स पण कमी आहे, म्हणजे दोन्ही कंडिशन काय आहे त्याच्यासाठी फेवरेबल. म्हणजे हा खूप मोठा असेल, F3 चा फोर्स खूप मोठा असेल, आणि F31 चा फोर्स खूप छोटा असेल, त्यांचे इक्वल होण्याची कंडिशनच नाही. तर इक्वल होण्याची म्हणजे शक्यताच येत नाही, ही इम्पॉसिबल. जवळजवळ ही कंडिशन, या कंडिशन मध्ये सुद्धा हे होऊ शकत नाही, कारण एक तर चार्ज मोठा आहे, चार्ज वाढला की फोर्स वाढतो. बघा ना, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 डिवाइडेड बाय R². चार्ज वाढला फोर्स वाढणार, इथे चार्ज मोठा आहे, बघा हे Q तर सेमच आहे, या दोन्ही मध्ये कम्पेअर करावं लागेल आपल्याला, म्हणजे हा आपला एक चार्ज तर सेमच आहे. बघा इथं एकदा Q आहे, एकदा 4Q आहे, म्हणजे चार्ज कोणता मोठा आहे, हा मोठा आहे. परत डिस्टन्स बघा, डिस्टन्स कमी झालं, फोर्स वाढला, इथं डिस्टन्स कमी आहे, फोर्स हा जास्त असणार F32 चा, बरोबर आहे. इथं डिस्टन्स पण वाढायला लागले, एक तर चार्ज छोटा म्हणून फोर्स छोटा, परत डिस्टन्स वाढायले म्हणून परत फोर्स छोटा. हा कळलं, हा. आणि म्हणून काय होणार,
हे जे आहे ते ही कंडिशन इकडं येऊ शकणार नाही. म्हणजे हा जो चार्ज आहे हा कुठे येईल, हा फर्स्ट रिजन मध्ये येईल. म्हणजे काय होईल, जर दोन चार्जेस अनलाइक चार्जेस असतील तर तिसऱ्या चार्जला इक्विलिब्रियम मध्ये राहण्यासाठी तो चार्ज कुठे पाहिजे, थर्ड चार्ज शुड बी ऑन द लाईन जॉइनिंग टू चार्जेस ऑन इन आउटसाइड अँड ऑन द लाईन. कुठं या दोन्हीच्या मध्ये का नाही, आउटसाइड अँड ऑन द लाईन जॉइनिंग टू चार्जेस, इन बिटवीन नाही, आउटसाइड द लाईन जॉइनिंग द टू चार्जेस अँड क्लोजर टू स्मॉलर चार्ज. ही इथे इक्विलिब्रियम होऊ शकतो. या कंडिशनला इक्विलिब्रियम होणार नाही. म्हणजे फर्स्ट रिजन मध्ये इक्विलिब्रियम होऊ शकतो, सेकंड रिजन मध्ये आणि थर्ड रिजन मध्ये इक्विलिब्रियम होऊ शकत नाही. ठीक आहे, चला लिहून घ्या. आणि इथे इक्विलिब्रियम झाला समजा. ठीक आहे, याच्यासाठी आपण डिस्टन्स घेऊ. इथं डिस्टन्स मानून एक्स. पहिल्यांदा हे लिहून घ्या. ठीक आहे, लिहिलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्म. आता बघा हे मोडतो मी, जे आपल्या कामाचं नाही ते मोडून टाकू. फर्स्ट चार्ज, सेकंड चार्ज, हे डिस्टन्स. आता हे डिस्टन्स समजा, हे डिस्टन्स आहे एक्स आणि हे डिस्टन्स आहे टोटल एल. टोटल डिस्टन्स किती आहे, एल आहे. ठीक आहे, तर बघा आता हे एल आणि हे एक्स. आता ऍट इक्विलिब्रियम काय होईल, ऍट इक्विलिब्रियम समजा इक्विलिब्रियम आला इथं, आता इथं इक्विलिब्रियम आला येऊ शकतो, हे कळत आपल्याला. मग इक्विलिब्रियमला काय होईल, F31 इक्वल टू F32 होईल. F31 इज इक्वल टू F32. मग F31 काढा. F31 हे 1 आहे, हा 3 थर्ड चार्ज आहे, हा थर्ड चार्ज आहे, बरोबर आहे. हा काय होईल, K बाय एक्स स्क्वेअर. आणि F32 काय होईल, हा 3 आणि हा 2. आता इथे मायनस ठेवू नका, स्केलर फॉर्म वापरायला लागलो आपण. K4Q इंटू Q डिवाइड बाय L प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. K कॅन्सल, म्हणजे काय शिल्लक राहिलं, L प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हे आला 4x स्क्वेअर. ठीक आहे, आता दोन्हीचं स्क्वेअर रूट काढलं. L प्लस एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस 2x. एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या. L प्लस एक्स इक्वल टू 2x, L प्लस एक्स इक्वल टू मायनस 2x. ठीक आहे, मग काय होईल, L इज इक्वल टू 2x मायनस एक्स, 2x मायनस एक्स हे काय आलं x. L इज इक्वल टू x, म्हणजे L कुठे आहे, x आहे. ठीक आहे, L इज इक्वल टू x. आणि इथं बघा L प्लस एक्स इज इक्वल टू हे मायनस 2x, म्हणजे L इज इक्वल टू काय आलं, L इज इक्वल टू हे मायनस 3x येईल, म्हणजे x इज इक्वल टू मायनस L बाय 3, मायनस L बाय 3. आता आपण x घेताना कुठे घेतलाय, लेफ्ट साईडला घेतलाय आपण x कुठे घेतलाय, लेफ्ट साईडला. ठीक आहे, म्हणजे L कुठे, इथून इकडे मायनस L म्हणलं तर x इज इक्वल टू मायनस L बाय 3 म्हणलं तर राईट लाईन. त्याचं कारण काय, कारण आपण L ह्या पॉईंट पासून x लेफ्ट साईडला मेजर केला, म्हणजे आपण x ची डायरेक्शन पॉझिटिव्ह घेतली. काय घेतली, पॉझिटिव्ह घेतली. ठीक आहे, हा. आता इथे बघा, जर आपण x मायनस L बाय 3 घेतला, x ला काय केलं, मायनस L बाय 3 घेतलं, तर काय होईल, आपला पॉईंट मध्ये येईल. आपला पॉईंट कुठे येईल, मध्ये, अलीकडे, इकडं सेकंड रिजन मध्ये. हा जो सेकंड रिजन होता ना, सेकंड रिजन, या सेकंड रिजन मध्ये येऊ आपण. मायनस मिळाल्यानंतर प्लस मिळाल्यानंतर पलीकडे जाऊ, कारण पॉझिटिव्ह एक्स ची डायरेक्शन आपण पॉझिटिव्ह घेतली होती अशी इकडं. ठीक आहे, म्हणून एक्स गेला एल, म्हणजे फर्स्ट रिजन मध्ये आपला हा जो पॉईंट आहे हा कुठे येईल, हा फर्स्ट रिजन मध्ये, हा फर्स्ट आणि हा सेकंड आणि हा थर्ड होता इकडला, बरोबर आहे. तर फर्स्ट रिजन मध्ये आपलं हे आन्सर करेक्ट आहे. L इज इक्वल टू एक्स, L मायनस L बाय 3, म्हणजे हा पॉईंट आपला इकडे यायला लागलाय. आता इथून पण कळतं बघा, L इज इक्वल टू हे L प्लस एक्स च्या ठिकाणी मायनस L बाय 3 ठेवलं. L मायनस L बाय 3, L मायनस L बाय 3 म्हणजे 2L बाय 3, म्हणजे पॉईंट कुठं आला, इथं कुठतरी आला. ठीक आहे, इथून बघा याच्यासाठी सेकंड साठी आणि F32 साठी, म्हणजे कुठं आला पॉईंट इथं आला 2L बाय 3, म्हणजे मध्ये यायला लागला, सेकंड रिजन यायला लागले. सेकंड रिजन पॉईंट जमणार आहे का, नाही जमणार. का, कारण सेकंड रिजन मध्ये इक्विलिब्रियम कंडिशन होत नाही, कारण दोन्ही फोर्सची डायरेक्शन काय होती, टुवर्ड्स राईट होते. ठीक आहे, तसं कन्फ्युजन होत असलं तर शॉर्टकट वापरा. हे कळालं पण हे दोन्ही मध्ये कोणतं करेक्ट आहे वाटलं तर हा फॉर्म्युला वापरा. ठीक आहे, रूट एक्स इज इक्वल टू रूट Q1 L अपॉन रूट Q2 मायनस Q1, रूट Q2 मायनस Q1. आता इथं काय, इथं
Q1 इज स्मॉलर दॅन Q2. मग आता स्मॉलर कोणता आहे? रूट क्यू डिवाइड बाय हे 4Q मायनस Q इंटू L. रूट क्यू कॉमन काढून कॅन्सल केलं. इथं काय राहिलं? रूट क्यू कॉमन काढलं. रूट क्यू कॉमन काढलं. 2 मायनस 1 इंटू L. रूट क्यू कॉमन काढून कॅन्सल. 2 मायनस 1 म्हणजे आलं L. आन्सर कोणतं आहे? x इज इक्वल टू L. ठीक आहे. ओके चल ओके भरपूर वेळ झालाय तर मी इथं थांबतो. हे कळलं, इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस कळलं, कुलम्स लॉवरचे अजून काही न्यूमरिकल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे. तिन्ही वरचे न्यूमरिकल्स राहिलेले आहेत. कशावरचे? तिन्हीच्या कॉम्बिनेशनवरचे न्यूमरिकल्स राहिलेले आहेत. कुलम्स लॉ, सुपरपोजिशन प्रिन्सिपल आणि इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस. त्याच्यामध्ये आपण हे दोन चार्जेस फिक्स ठेवले होते. प्लस क्यू हे जे प्लस क्यू आणि मायनस 4Q ते काय होते? फिक्स होते. ते फिक्स नसताना सुद्धा थर्ड चार्ज कुठे ठेवायचा असा पण प्रॉब्लेम येतो. तो पण राहिलाय, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. ओके अभ्यास करत राहा. काही अडचणी असेल तर विचारत राहा. ठीक आहे. मी इथं थांबतो.